पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जोडून या कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा हे परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरी जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांकतेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर Oh
साधलो पावन झालो चराचरी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐशी आवडते मना देवा पूर्वावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला भंग जगतवंद्य जगन्मान्य हलवू नका महाराष्ट्र भूषण देहू निवासी विश्वसंत संत सम्राट श्री संत श्रीमंत तुकोबारा यांचा ज्यांना 2 चरण आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट असा संतपर प्रकरणातील 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल सुरुवातीला आवाज दबका यायला लागला. सुरुवातीला या अभंगाचा आपण सरळ अर्थ म्हणतो किंवा प्रतिपाद्य विषय म्हणतो तो सांगून जातो. ज्याच्या चित्तामध्ये निरंतर देवा तुझं वास्तव आहे त्याची मला संगत घडावी अशी तुकोबारायांची मागणी आहे. आणि देवा हेच माझ्या मनाला आवडतं एवढी देवा माझी वासना पूर्ण कर अशी अपेक्षा आहे. सतत निरंतर कोणाच्या चित्तामध्ये वास्तव्य आहे तर ते संतांच्या चित्तामध्ये वास्तव्य आहे देवाचं. म्हणून तुकोबाराय म्हणतायत की देवा अशा संतांची अशी भेट घडवून आण देवा की त्या भेटीमध्ये कधीच अंतराय निर्माण होऊ नये. आणि त्याचं कारण तुकोबाराय सांगतायत की देवा असं संतांच्या संगतीतलं जीवन मला सर्वात बरं वाटतं असा या संपूर्ण अभंगाचा सरळ अर्थ किंवा प्रतिपाद्य विषयी सांगितला. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेचा अल्पसा हा परिहार असा. या ठिकाणी अखंडित अव्याहतपणे गेली 35 वर्ष झाला आणि हे 36वे वर्ष म्हणजे तृतीय तपपूर्ती सोहळा पार पडतोय. आणि तृतीय तपपूर्ती सोहळा पार पडून चतुर्थ तपपूर्तीकडे आपली वाटचाल आहे. अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल आहे. छानशा पद्धतीचं नियोजन आहे. याही वर्षीचं ज्या वेळेला नियोजन झालं त्याच वेळेला सर्व ग्रामस्थांच्या नियोजनानुसार असेल, मंडळ असेल तर मंडळातल्या कार्यकर्त्यांच्या नियोजनानुसार असेल. नियोजन ज्या वेळेला चाललं होतं त्याच वेळेला परमार्थप्रेमी छगनाप्पा असतील, तात्या महाराज असतील, हिरालाल त्यांचं आडनाव बुधावले, हे दोघं चौघांनी तुमच्या जोडीला मला वाटतंय विजय महाराज, हो, हे सर्व ग्रुप इथं बोरजायवाडीला कार्यक्रम, मग तिथं भेट झाली. हे परिचितच सर्वजण आहेत, जवळचे आहेत. पण तिथं भेट झाल्यानंतर तिथं तारीख त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं नियोजन निश्चित झालं. साथीला सुद्धा छानशा पद्धतीची मंडळी, अगदी व्यासपीठ चालक तुम्हाला छानशा पद्धतीचे लाभलेले आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. व्यासपीठ कीर्तन पखावज मस्तपैकी हरिपाठ चालला होता. समाधान वाटलं. हो, बर्गे महाराज आहेतच, शेजारी छगनाप्पा आहेत, साळुंके महाराज नाव विसरून गेलं. सर्वच गावातली मंडळी, भजनी मंडळ आहे. अगदी बर्गे महाराजांच्या पासून नानांच्या पर्यंत, दत्तू नानांच्या पर्यंत विनेकरी नाना पण त्या दिवशी होते बोरजायवाडीमध्ये. छानशा पद्धतीचं सर्व आहे. दादा आहेत आमच्या गावचे आणि ज्यांचा गोड असा मृदंग ऐकताय गेले 4-5 दिवस तुम्ही. माझं एकदम जवळचं व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व निलेशजी महाराज, आवळे महाराजांचा छानसा गोड लहान वयामध्ये छान हे त्यासाठी प्रॅक्टिस आहे, कष्ट आहे. किती ज्या वेळेला मी त्याच्या घरी गेलो, महाराजांच्या घरी गेलो, त्या वेळेला ते प्रॅक्टिसमध्ये दंगच आहेत. यश बघतो पण त्या पाठीमागचं कष्ट मनुष्य पाहत नसतो. छान आहे सर्वच काय. छानशा पद्धतीचं चोपदार पण 2-2 आहेत. आज चोप मार द्यायला नाही, दंडक असतो, नियम असतो, असावा, नियमावली असावी. कोणतंही क्षेत्र असो, तुमचं शेतीचं क्षेत्र असो, कीर्तन परंपरेचं क्षेत्र असो, भजनाचं असो, जेवायचं असो, कोणतं हे असो, नियमावली असावी. नियम जर नसेल तर मग अडचण निर्माण होते. ते सांगत बसायला वेळ नाही, सांगितलं असतं. पण असो, तर चोपदार पण 2-2 आहेत. आवटे महाराज आहेत चोपदार, आमच्या गावचे आबा आहेत. आम्हाला दोन्ही अर्थांनी त्यांचं सहकार्य होतं. सुदर्शन चक्र पण BST ड्रायव्हर रिटायर झाल्यानंतर मग माझ्याबरोबरच असतात ते. आणि मग कीर्तनाला पण अशा पद्धतीची सर्वच काय हार्मोनियमची छानशी साथ. मला वाटते नेरचे अण्णा ना का नाना भाऊ, बऱ्याच दिवसातून म्हणण्यापेक्षा भाऊ बऱ्याच वर्षातून भेट झाली आपली. नेरमध्ये स्टँडवरती झाली. ती मी कुठून तरी कार्यक्रमातून येत होतो, तुम्ही भाषणास आला होता.
भाऊंची छानशी साथ आहे. सर्वच मंडळी जाणकार श्रोतृवर्ग आहे. भोसले महाराज माझ्यासमोर बसलेले आहेत. सर्व परिचित बरीच तशी मंडळी आहेत बरं का यामध्ये असो. आणि स्पीकर सिस्टीमसुद्धा माझ्या कीर्तन परंपरेत पहिला नंबर लागला बरं का तुमचा. इतकी गोड सिस्टीम आहे तुमची. हो. आणि जे आज शूटिंगसाठी आलेले आहेत माझे परमस्नेही मित्र चैतन्यजी महाराज, हो, त्यांचं ओम साई क्रिएशन महाराष्ट्रभर गाजते. अगदी शून्यातून विश्वनिर्मिती म्हणतो अशा पद्धतीचं स्मॉल बट स्मार्ट. पहिलं स्मॉल होतं पण आता मोठं झालेलं आहे हे यूट्यूब चॅनेल. चैतन्य महाराज आले याबद्दल धन्यवाद नाही, पण सज्जन हो, एक वेळ कष्ट केलेलं बरं, पण जागरण फार बेकार असतं. संभाजीनगरला त्यांचा कार्यक्रम तिथं चालू आहे शूटिंगचा, इकडं मोशीच्या बाजूला पण चालू आहे. मग वेगवेगळे थोडं तरुण बांधव त्यांचे सहकारी लावून त्यांनी हे कार्यक्रमाचं शूटिंग. आत्तासुद्धा ते बाहेर कुठेतरी गेले असतील, गाडीमध्ये बसायला कंटाळा आला असेल. 8-10 दिवस झाला आत्ता आयुष्याच्या उत्तरार्धात प्रवेश केलेला आहे त्यांनी. म्हणजे 8-10 दिवस झालं लग्न झालेलं आहे. दिवसाचं पण झोप नाही, रात्रीचं पण झोप नाही. अशा अवस्थेमध्ये मी फोन केल्याबरोबर म्हटलं छानसा कार्यक्रम असतो इथं आमच्या इथं भाटमवाडीला, तर या तुम्ही म्हटलं. ते माझ्या विनंतीला मान देऊन आले, त्यांना विशेषत्वानं धन्यवाद देतो. आणि श्रोत्यांची उपस्थितीसुद्धा उल्लेखनीय आहेच असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. अशी असणारी ही जी सेवा आहे, भगवंताच्या कृपेनं म्हणा, साधुसंतांच्या आशीर्वादानं, तुम्हा भाविक सज्जनांच्या सहकार्यानं आणि जनता जनार्दनाच्या लाभणाऱ्या प्रतिसादानं संकल्पित वेळेत संकल्पित करायचे. विठ्ठल सज्जन हो, आपल्याला वेळेचं बंधन आहे. तुम्ही वेळेत चालू केलंय तर पूर्णविराम सुद्धा देणं माझं कर्तव्य आहे वेळेमध्ये. बाकीच्या नंतर कामं लोकांना असतात. आणि 7 ते 9 कार्यक्रमाचं वेळ ठेवलंय, चांगलं पद्धतीचं केलेलं आहे. मग काय होत असतं, 7 ते 9 नसेल, 9 ते 11 असेल. मग सांगितलं ना लोकांना किती जरी वेळा, संध्याकाळचं जेवण थोडंसं एक चतकोर भाकरीची भूक राखून जेवत जा, तर ते नाही ऐकत. उलटच होतं, चतकोर जादाच जाणार पण कमी होत नाही. मग त्यामुळं कीर्तनामध्ये बसलं की मग आलीच कुंभकर्णाची बहीण, हो, येतेच झोप. मग महाराज मंडळी सांगतात कीर्तनात झोपलं तर पाप लागतं. अजिबात भ्यायचं काही कारण नाही. तुम्हाला सांगतो, कीर्तनात झोपलं तर कधीच पाप बीप काही लागत नाही. कीर्तनामध्ये जर झोपलं नाही पाप लागत. आणि एखाद्याला जर कीर्तनामध्ये झोप येत पूजा झाली होती, पाणी घेऊन फक्त तुळशीला घालायचं, प्रदक्षिणा घालायची, दर्शन घ्यायचं, एवढंच काम बाकी होतं. पण आता बादशाचा निरोप आलाय, हातातलं काम तिथंच ठेवलं आणि शिपायाबरोबर बिरबल निघाला, पोहोचला बादशाच्या इथं आणि विचारलं, महाराजजी आपने बुलाया है? हा बुलाया है. काय केली बुलाया है? बादशाह म्हटला, काही नाही, सकाळ सकाळची वेळ आहे, आपल्याला गावातून जरा बाहेर जायचंय फिरायला. ठीक आहे. बिरबल बादशाची जोडी गावातून बाहेर निघाली. निघाल्यानंतर झालं असं, काही अंतर गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला बिरबलनी एक तुळशीचं झाड पाहिलं. कशाचं? तुळशीचं झाड पाहिलं. आणि बिरबलच्या ध्यानामध्ये आलं, आपलं सकाळी एक काम राहिलेलं आहे, तुळशीला प्रदक्षिणा घालून दर्शन घ्यायचं, एवढंच काम बाकी आहे. 4-8 पावलं वाकडी वाट करायला काय हरकत आहे. बिरबलनी काय केलं, 4-8 पावलं वाकडी वाट केली, तुळशी जवळ गेला आणि तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा घातली आणि दर्शन घेतलं. हे पाहिलं कुणी? बादशाहनी. बादशाह अगोदरच नास्तिक. बादशाहनी बिरबलला विचारलं, बिरबल ये कौन सा पेड़ है? बिरबल म्हटला, महाराज जी ये तुलसी का पेड़ है. अरे तुलसी का पेड़ है बराबर है, लेकिन आपने प्रणाम क्यों किया? बिरबलनी सांगितलं, महाराज जी तुलसी हमारी माँ है. आज तुळस आमची आई आहे म्हणून सांगितलं. पण आता ते नास्तिकच हो बादशाह, त्याला काय ते सहन झालं नाही. आप हिंदू लोग बहुत पागल है, पेड़ को भी माता पिता समजते है. बादशाह गेला, ते तुळशीचं झाड उपटलं आणि फेकून दिलं. बिरबलच्या श्रद्धेला ठेच पोचली. पण करणार काय, बादशाह आहे. इंग्लिश मध्ये म्हण आहे, बॉस इज ऑलवेज राईट. पण बिरबल तो बिरबल होता आहे. बरके महाराज बिरबलनी ठरवलं. त्यानंतर बरोबर त्या बिरबलनी एक झाड पाहिलं. त्या झाडाचं नाव काही भागामध्ये काच कोयरी म्हणतात, काही जण आमच्या इकडे कवसकुली म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात? कवसकुली. जमलंय मग बरोबर. आगीभोंड वेगळं बरं का, ते गोल असतं आगीभोंड. कवसकुलीचं झाड पाहिलं कुणी? बिरबलनी. वा, हुशार आहे श्रोता. बिरबलनी कवसकुलीचं झाड पाहिलं आणि बिरबलच्या ध्यानामध्ये आलं, आता दर्शन घ्यायला काय हरकत नाही. पण तुळशीच्या झाडाच्या जसा बिरबल जवळ गेला तशी प्रदक्षिणा वगैरे काय घातली नाही. बादशाहनी पाहावं अशा पद्धतीनं दुरूनच कवसकुलीच्या झाडाचं दर्शन घेतलं. बादशाहनी पाहिलं. बादशाह म्हटला, बिरबल अब ये कौन सा पेड़ है? बिरबल म्हटला, महाराज जी हे हमारे पिताजी है. आता ज्याला आई सण झाली नाही त्याला बाप सण होतोय का?
ते गेलं ना येड, ते कंसकुलीचं झाड मोठं दिसायला व्हॅल्वेट सारखी देखणी असते, चिंचेसारखी असा आकडा बरं का त्याचा, पण महापराक्रमी असतं. हे गेलं येडं कुठंतरी करंजाडात येलं असतो, ते वेल उपटायला गेलं, उपटला सुद्धा नाही, इतक्यामध्ये वरून एक पिकलेली कंसकुलीची शेंग कॉलर मधून खाली. कार्यक्रम केला, लागला उड्या मारायला. अरे बिरबल क्या है, कौसा पेड़ है, क्या है? बिरबल म्हटला, महाराज जी पहली थी ना वो माँ थी, माँ बहुत अच्छी है लेकिन बुढ़िया बहुत बेकार है. आस्तिक असावं याच्यासाठी सांगितलं. आपण या भारतामध्ये जन्माला आलेलं एक आहे भाग्य आपलं, आणि त्याहून एक परमभाग्य असं आहे, या महाराष्ट्र या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे, एक परमभाग्य आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पावन देश म्हटलेला आहे आपला भारत भूमी आहे ना सज्जन हो. आपण भाग्यवान एवढ्यासाठी म्हणतोय, संपूर्ण जगताच्या दृष्टीने जर विचार केला तर संपूर्ण जगामध्ये एकच असा देश आहे, जगाच्या पाठीवरती एकच असा देश आहे, त्या जगताला फक्त एकच असा देश आहे, त्याच देशाला फक्त माता म्हणून संबोधलं जातं, आणि तो देश म्हणजे आपली भारत भूमी आहे, भारत माता आहे. भारतालाच फक्त माता म्हणून संबोधलं जातं, म्हणून त्यांनी प्रमाण दिलं, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. एकाने मला विचारलं, महाराज म्हटलं जगात जेवढे का देवाने अवतार घेतले ते सगळे भारतातच कसे काय घेतले? हो पहा की तुम्ही विचार करा, कधीतरी आत्मपरीक्षण करत जा जरा. जेवढे का भगवंताचे अवतार झाले सर्व भारतातच आहे. काय भाग्यवान लोक आहे आपण. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याहूनही एक परम भाग्य असं आहे की या महाराष्ट्र जसं प्रत्येक राज्याचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. वीरांची भूमी म्हटलं की राजस्थानकडे बोट दाखवलं जातं, तसं आपल्या संतांची भूमी म्हटलं की महाराष्ट्र या राज्याकडे बोट दाखवलं जातं, संतांच्या भूमीकडे बोट दाखवलं जातं. या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, एक परम भाग्य आहे. आणि या संतांच्या भूमीमध्ये जन्माला येऊन जर आपण देव देश धर्म शास्त्र पुराण या गोष्टीवरती विश्वास ठेवून आपलं आद्य कर्तव्य आहे. देवावरती अढळ अशा पद्धतीची निष्ठा पाहिजे. देव नंतर देश, देशाबद्दलचा स्वाभिमान पाहिजे. देश नंतर धर्म, धर्माबद्दल ज्या शूरवीर पुरुषांनी रक्ताचं बलिदान केलं आणि हे स्वराज्य निर्माण केलं, त्या शूरवीर पुरुषांची आठवण नुसती नाही, त्यांच्यासारखं वागणं, त्यांच्यासारखं आचरण आदर्श आत्मसात आणलं पाहिजे, केलं पाहिजे. देव देश धर्म शास्त्र पुराण, शास्त्र पुराणावरती जबरदस्त विश्वास असला पाहिजे सज्जन हो. हो ज्या शूरवीर पुरुषांनी आज काय गरज होती त्यांना, राजे घराणं पाची बोटं तुपात म्हणतो अशा पद्धतीचं होतं, काय त्यांना एवढा त्रास घ्यायची गरज होती? व तुमच्या आमच्यासाठीच घेतलं ना. त्यांची कायम आठवण आपल्या स्मरणामध्ये पाहिजे आणि तशा पद्धतीचं आपलं जीवन पाहिजे. आपल्या बऱ्याच राज्यामध्ये शिवजयंती होत असतात, एक एक नाही दोन दोन उत्सव होत असतात. मी म्हणतो तीन तीन करावेत, पण उत्सव करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा विचार करावा, दिवसभर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय, त्यावेळेला जे जे काय ह्यामध्ये कार्य करतोय ते ते कार्य राजांना आवडेल का? आणि अंतरात्म्यातून जर उत्तर आलं राजांना आवडेल तरच ते कार्य करावं. जसं गावोगावी गणेश मंडळ असतात, दुर्गामातेची उत्सव मंडळ असतात, मग त्या गणेश मंडळातल्या कार्यकर्त्यांनी हे ठरवावं, गणपती बाप्पा हा जगाचा बाप आहे हो,
आणि त्या जगाच्या बापासमोर, या विश्वविधात्यासमोर आपण 8 दिवस जे कार्यक्रम ठेवतो ते कशा पद्धतीचे असावेत. आपण जे कार्यक्रम करतोय दिवसभरात किंवा 8 दिवसामध्ये, ते गणपती बाप्पाला, देवाला आवडेल का किंवा देवाला आवडलं असतं का, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारावा. आणि अंतरात्म्यातून जर उत्तर आलं हा देवाला आवडेल तरच तो कार्यक्रम ठेवावा. कारण त्याचं असं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. देवाला जर आवडत असेल तर त्या पद्धतीचा कार्यक्रम. नाच गाणे गणपती बाप्पा समोर विसंगत आहे. लहान लहान मुलं आहेत, तुम्ही म्हणाल मग त्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊच नाही का? घ्यावा भाग. लहान लहान 3री 4थी पर्यंत ही रेंज आहे मुलांची ना, घ्यावा, नाचू द्यावं त्यांना. पण मोठं झाल्यानंतर त्यांना आई वडिलांनी नाचू देऊ नये. हो ठीक आहे, कार्यक्रमामध्ये जाऊ द्या, पण कार्यकर्त्यांना सक्त ताकीद द्या ना. आपल्याही मुलाला सक्त ताकीद द्या. मुलगी असेल तर तिला सांगा, तू नाचू नको, असा वेश धारण कर, जिजामातेसारखा, अहिल्याबाई होळकर सारखा, हो अशा पद्धती, झाशीच्या राणी सारखा वेश घे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम. मुलगा असला तरी मावळा बनवा, त्याला राजांचा वेश द्या, संभाजी महाराजांचा वेश द्या. अशा पद्धतीचे कार्यक्रम करायला काय हरकत आहे? गणेशोत्सव मंडळ असतील, नुसतं नावं घ्यायला काय सोपं वाटतं हो आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, ठीक आहे, आनंद आहे त्याच्याबद्दल, पण पार्श्वभूमी पाहिली का? ज्या वेळेला नेहमी सांगत असतो तरी सुद्धा सांगतो ऐका. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज जिजामातेच्या उदरामध्ये असताना जिजामाता रोज भगवान शंकराचं 1200 नामस्मरण करायच्या आणि रामायण महाभारतासारख्या वेगवेगळ्या ग्रंथांची आवर्तन झाली, त्यावेळेला जन्माला आला शिवाजी. अक्षर 3च आहेत, शिवाजी. उलट केलं तर काय होतं? जीवाशी. जो जीवाशी खेळतो तो शिवाजी होतो. जन्माला आलेला शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले अर्ध्या मिनिटामध्ये सांगतो ऐका. 65 किलोची तलवार घेऊन शत्रूशी लढतो, त्याचं नाव येसाजी. 2000 सैन्याशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढतच राहतो, त्याचं नाव तानाजी. 18 तासात घोडा दिल्लीहून पुण्यात आणतो, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो, त्याचं नाव धनाजी. ढाण्या वाघाला सामोरं जाऊन ढाण्या वाघाला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो, त्याचं नाव शिवाजी. विठाला इथे सांगून मला तुमचा वेळ विस्तार घ्यायचा नाही. मुद्दा सहज निघाला म्हणून आठवलं म्हणून सांगतो. सज्जन हो, हे ध्यानामध्ये ह्या गोष्टी आपल्या असू द्याव्यात. हे संत वाङ्मय असेल, देशाबद्दलचा स्वाभिमान, देवाबद्दल आढळ अशा पद्धतीची निष्ठा, हे सारं असावं. ज्याला जीवन सुखी समाधानी करायचे त्याच्यासाठी सांगितलंय. आढळ देवावरती विश्वास असावा बरं का, श्रद्धा असावी. आढळ म्हणतोय, आढळ कधीच न ढळणारी. कारण का? कारण त्याचं असं आहे, या विश्वविधात्यानं हे विश्व निर्माण केलं, त्यावेळेला ज्याची आढळ त्याच्यावरती श्रद्धा आहे त्याच्यासाठी एक वेगळी सिस्टम तयार केलेली आहे. ज्याची आढळ देवावरती श्रद्धा आहे, आढळ निष्ठा आहे, त्याच्या केसालाही देव धक्का लागू देत नाही. या भगवंतानं एक जबरदस्त अशी संरक्षण व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपण वृत्तपत्र पाहतो, TV पाहतो, मोबाईल पाहतो. हे गतिमान युग आहे हेही पाहतो, कलियुग आहे हेही पाहतो. या कलियुगामध्ये मनुष्य पैशासाठी कोणत्याही स्तराला जातोय हेही आपण पाहतो. या कलियुगामध्ये मनुष्य प्रसिद्धीसाठी काही करायला तयार होते हेही आपण पाहतोय. आणि याच कलियुगामध्ये भगवंतावरती अढळ अशा पद्धतीची निष्ठा ठेवून निष्ठावान वारकरी, महिन्याची वारी करणारा वारकरी आणि आपल्या संस्कृती जोपासणारा मनुष्यही आपण पाहतोय. मग तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, अशी ज्याची निष्ठा आहे त्याच्यासाठी भगवंतानं जबरदस्त अशी संरक्षण व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपल्या या भारतावरती परकीयांची बरीच आक्रमणं झाली. एक वेळ जलालुद्दीन खिलजी नावाचा सुलतान आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर काही वेगवेगळे फतवे, भयानक फतवे, नियम काढले. सांगितलं कथाश्रवण कुणी करायचं नाही, वारीला कुणी जायचं नाही, पारायणामध्ये ग्रंथाचं वाचन करायचं नाही, असे वेगवेगळे फतवे काढले. जो वारीला जाईल त्याचे हातपाय तोडले जातील, कथाश्रवण करेल त्याच्या कानामध्ये शिसं ओतलं जाईल. भयानक नियम काढले. मृत्यूदंडाला काही जण सामोरे गेले. मात्र त्याही काळापासून आजही वारी बंद झाली नाही आणि आजही संस्कृतीचा ऱ्हास झाला नाही. एक निष्ठा
भगवंतावरती अढळ निष्ठेचं प्रतीक आहे. आणि अशा जर पद्धतीची भगवंतावरती अढळ निष्ठा असेल तर त्याच्या केसालाही भगवंत धक्का लागू देऊ शकत नाही. मी मगाशी सांगितलं आस्तिक आणि नास्तिक. प्रत्येक युगामध्ये समाजामध्ये दोन वर्ग आहेत, आस्तिक आणि नास्तिक. शंतनू राजाचा काळ आहे. शंतनू राजा आस्तिक आहे, देवाला मानणार आहे, वेदाला मानणार आहे. नास्तिकवाद्यांचं टोळकं आलं आणि शंतनू राजांना प्रश्न विचारला, तुम्ही वेद सत्य मानता? हो मानतो. देव सत्य मानता? हो मानतो. कोणाच्या सांगण्यावरून मानता? शंतनू राजांनी सांगितलं, माझे गुरु कुमारिल भट्ट यांच्या सांगण्यावरून मानतो. मग नास्तिकवाद्यांनी सांगितलं, आमची एक अट्ट आहे, आम्हीही देव तयार आहे, देव मानायला तयार आहे, वेद मानायला तुमचे तयार आहे, पण आमची एक अट्ट आहे, तुमचे वेद तुम्ही डोक्यावरती घ्यायचे, उंच हजारो फूट उंच कड्यावरती जायचं आणि कड्यावरून वेद डोक्यावरती घेऊन खाली दरीमध्ये उडी टाकायची. जर तुमचा देव सत्य असेल, जर तुमचा वेद सत्य असेल तर तुम्ही जिवंत राहाल, आणि जर जिवंत नाही राहिला तर आमच्यासारखं नास्तिक बनावं लागेल. अट्ट घातली. इतक्यामध्ये शंतनू राजाचे गुरु कुमारिल भट्ट पुढे आले आणि त्यांनी तो विडा उचलला. कुमारिल भट्ट म्हटले, तयार आहे मी हे सिद्ध करायला. कुमारिल भट्टांनी वेद डोक्यावरती घेतला, उंच कड्यावरती गेले, डोळे मिटले, भगवंताचं स्मरण केलं आणि एक वाक्य उच्चारलं, यदि वेदा प्रमाणसो जीवेयम. याचा अर्थ असा, जर वेद सत्य असेल, जर देव सत्य असेल तर मी जिवंत राहीन. आणि उंच कड्यावरून खाली दरीमध्ये हजारो फूट खोल असलेल्या दरीमध्ये कुमारिल भट्टांनी उडी घेतली. संपूर्ण समाज धावत पळत सुटला खाली. काय झाले पाहायला. काही जण पोहोचले तिथं. कुमारिल भट्ट वेद डोक्यावर घेऊन उडी जशी मारली होती तसेच कुमारिल भट्ट वेद डोक्यावरून घेऊनच उठले. हे बऱ्याच लोकांनी पाहिलं. मात्र कुमारिल भट्टांना पाहत असताना कुमारिल भट्टांच्या डाव्या भोईतून रक्त वाहतंय हेही त्यांनी पाहिलं. आणि त्यावेळेला कुमारिल भट्ट समोर हात वारे करून कोणाशी तरी भांडतायत. पण का हेही लोकांनी पाहिलं. आणि लोकांनी कुमारिल भट्टांना विचारलं, कुमारिल भट्ट तुम्ही कोणाशी भांडण करताय? कुमारिल भट्ट म्हटले, माझं भांडण देवाशी आहे. कशासाठी आहे? देवानं मी एवढ्या उंचीवरून उडी मारल्यानंतर ह्या भुवईतून एका रक्त येतंय, ते रक्त का यावं, रक्त तरी का आलं, गवताची काडी खरचटली माझ्या डोळ्याला, का खरचटली याच्यासाठी देवाशी भांडण आहे. लोक म्हटले, अहो उंच हजारो फूट कड्यावरून जर खाली लोटलं, टाकून दिलं, पडलं तर तुकडा सुद्धा पाहायला मिळत नाही. तुम्ही केवढी देवाची कृपा आहे, तुम्ही आनंदोत्सव साजरा करा, भगवंताची कृपा नाही का तुमच्यावरती? कुमारिल भट्ट म्हटले, कृपा आहे भगवंताची, मात्र भगवंतानं कृपा करताना कंजूशी केली, कंजूशी. एवढं तरी डोळ्याला का खरचटलं, रक्त डोळ्यातून का येते भुवईमधून? त्यावेळेला लोक म्हटले, अहो तेवढं एवढ्या उंचावरून उडी टाकली, तेवढं कुठंतरी खरचटणार. कुमारिल भट्ट म्हटले, नाही ऐका, 10वीची आता परीक्षा झाली, निकाल लागेल. निकाल लागल्यानंतर एका पोराला पडली 35% मार्क आणि एका पोराला पडली 95% मार्क. 35% वालं पेढे वाटायला सुरुवात केली, गावभर आनंदोत्सव साजरा केला. आणि जिथं 95% ज्याला पडली होती त्याच्या घरी येऊन पोहोचला, तो रडत बसलेला होता 95% वाला. ए बाळानो बोलू नका. 95% वाला रडत बसलाय. 35% वाला त्याच्या घरी आला आणि आईला विचारलं, कुठं गेला बाळू? आईने सांगितलं, तो रडत बसलेला आहे. त्याच्या जवळ गेला. अरे का रडतो? त्यांनी सांगितलं, अरे माझे 5% कुठं गेले म्हणून मला त्याचं दुःख आहे. 35% वाला म्हटला, अरे काय रडतो, चल आपण, मी गावभर पेढे वाटून आलो, मला 35% पडले तरी, आणि तुला 95% पडले, तू रडत बसलेला आहे. 95% वाला म्हटला, ऐक, अरे तुझं भाग्य समज, तुला 35% पडले आणि पास झालास. वर्षातला एक दिवस तू शाळेत कधी आला नाहीस, पुस्तकाचं पान कधी ओलांडलं नाहीस, एकाची वरात सोडली नाही, एकाचा डॉल्बी डीजे धिंगाणा सोडला नाही, एकाचं लग्न सोडलं नाही, गाडी अड्डा सोडला नाही. वर्षात तू शाळेत किती दिवस आहेस, पुस्तकाचं पानं किती वेळा उलटली, तरी सुद्धा 35% पडले, हे तुझं भाग्य समज. पण मी वर्षातून एकही दिवस माझी अब्सेंटी नाही. पुस्तकच काय, प्रस्तावनेपासून शेवटच्या पानापर्यंत संपूर्ण पुस्तक पाठ आहे, माझी 5% गेली कुठं याच्यासाठी दुःख आहे. तशी कुमारिल भट्टांनी लोकांना सांगितलं, अहो तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, पण तेवढा तरी गवताची काडे असेल, गवताचा तर असेल, का लागावा याच्यासाठी देवाचं भांडण आहे. त्यावेळी समोरून देवाचं उत्तर कुमारिल भट्टांना आलं. कुमारिल भट्ट ऐका, गवताचा तर का लागला भोवायला ऐका. तुम्ही वेद डोक्यावरती घेतले, उंच कड्यावरती उभं राहिलो,
उंच कड्यावरती उभं राहून डोळे मिटले, माझं स्मरण केलं आणि एक वाक्य उच्चारलं. काय उच्चारलं कुमारील भट्ट? यदि वेदा प्रमाणसो जीवेयम. जर वेद सत्य असेल तर, जर देव सत्य असेल तर मी जिवंत राहील. तुमच्या वाक्यामध्ये जर आला म्हणून गवताच्या काडीचा तर लागला. विठ्ठल कशासाठी सांगितलं? फक्त जर आला तर एवढं होतंय. मग आपली निष्ठा देवावरती किती आहे याचा विचार केला पाहिजे, याच्यासाठी मी हे सांगितलं. साधारणपणे आपल्या वारकरी संप्रदायाच्या नुसार एक क्रमवारी असते. पहिल्या दिवशी अभंग कोणचा घ्यावा बाबा? नामपर घ्यावा. दुसऱ्या दिवशी देवाचं रूपपर ध्यानपर अशा पद्धतीचा अभंग घ्यावा. तिसऱ्या दिवशी उपदेशपर घ्यावा. चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग घ्यावा. आणि मग जागराच्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा. आणि नंतर काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान गोपाल कृष्णानं ज्या काही गोकुळामध्ये लीला केल्या त्याचं वर्णन करून अशा पद्धतीचा क्रमवारी असते. आजचा 6वा दिवस मला वाटते. 6व्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग आहे. अभंगाचं पण आपण मुद्द्याचा महत्त्वाचा विषय. या अभंगामध्ये तुकोबरायांनी मागणी जरी केली असली तरी, एखाद्याला असं वाटेल मागणीपर अभंग आहे, पण अभंग मागणीपर नाही, अभंग संतपर प्रकरणातील आहे. मग पहिल्या चरणामध्ये तुकोबरायांनी मागणी केली म्हणून थोडासा मागणीचा विचार करून, मागणीचा थोडासा विचार विस्तार जास्त नाही वाढवणार, पण मागणीचा थोडासा विचार करून मी पुढे चालणार आहे. विठ्ठल मागणीचा विचार करत असताना सुरुवातीला 3 मुद्दे उपस्थित राहत असतात. मागणी कोणी करावी 1, मागणी कोणासमोर करावी 2, आणि मागणीचा विषय काय असावा 3. या ठिकाणी मागणी करणारे तुकोबर आहेत. मागणी अखिल कोटी ब्रह्मांड नायकासमोर आहे आणि मागणीचा विषय देवासंबंधीच आहे. विठ्ठल मागणी करत असताना अजूनही 2 ढोबळ गोष्टींचा विचार केला जातो. त्या 2 ढोबळ गोष्टी म्हणजे अशा: मागणी मागणाराला त्या गोष्टीची गरज असावी 1, आणि मागणी मागणाऱ्याजवळ ती गोष्ट अप्राप्त असावी म्हणजे अशक्य असावी, तरच मनुष्य मागणी मागत असतो. तुमच्या आमच्या सामान्य मनुष्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, कधीच देत नाही, कायम मागतो तो जीव. काहीतरी मागून त्या मोबदल्यात भरपूर देतो तो देव, आणि काहीही न मागता सर्वस्व देतात ते संत. विठ्ठल काहीही न मागता जर सर्वस्व देतात ते जर संत, तर तुकोबरायादी सर्व संतांनी अभंगातून का मागितलं? त्याचं सुरुवातीलाच मी कारण सांगितलं. मागणी करत असताना 2 ढोबळ गोष्टींचा विचार केला जातो, की मागत असताना त्याची गरज असावी 1, आणि दुसरं कारण असं की ती मागणाराला ती गोष्ट अशक्य म्हणजे अप्राप्त असावी 2, तरच मनुष्य मागणी मागत असतो. मग तुकोबरायादी सर्व संतांना कशाची गरज होती हा पहिला प्रश्न, आणि दुसरा असा प्रश्न, तुकोबरायादी सर्व संतांना काय अशक्य होतं? या दोन्ही प्रश्नाची उत्तर अशी आहेत: तुकोबरायादी सर्व संतांना कशाचीच गरज नव्हती, आणि तुकोबरायादी सर्व संतांना जगामध्ये एकही कार्य अशक्य नव्हतं. नव्हे देवाला एक वेळ अशक्य आहे. तुकोबरायांनी मेलेलं मूल कीर्तनामध्ये उठवलं ना, ब्रह्मदेवाला शक्य नाही. सर्वांना माहिती आहे, सच्चिदानंद बाबांना तिरडीवरती बांधलेल्या अवस्थेमध्ये ज्ञानोबा माऊलींनी जिवंत केलं ना. सर्वांना माहिती आहे, मजल दर मजल करत असताना ज्ञानोबा माऊलींसह 4 भावंड पैठणहून शुद्धीपत्र घेऊन येत असताना, असा काळ नव्हता तंत्रज्ञानाचा, ना मोबाईल, ना बंगलो, ना गाडी, ना काही नाही, पायी प्रवास, आणि मुक्काम एका ठिकाणी पडला. असं गाव आहे, गावाच्या शेजारी रस्त्याच्या कडेला एक मस्जिद आहे, आणि त्या 4 भावंडांचा, लहान लेकरांचा त्या मस्जिदीमध्ये त्यांनी रात्र कशी बशी काढावी असा विचारानं त्या मस्जिदीमध्ये थांबले. रात्र गेली, तांबडं फुटण्याची वेळ म्हणतो ती वेळ झालेली आहे, आणि ज्ञानोबा माऊली त्या मस्जिदीमध्ये पडचिटीसारखा जो भाग शाळेच्या पुढं पडवी म्हणतो तसा भाग, त्या पडचिटीमध्ये ज्ञानोबा माऊली डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले आहेत. आणि त्या गावातून एक प्रेत ते निघालेलं आहे, ते सच्चिदानंद बाबांचं ते प्रेत स्मशानाकडे निघालेलं आहे. प्रेत पुढं निघालेलं आहे, पाठीमागं जनसमुदाय निघालेला आहे. जनसमुदायाच्या पाठोपाठ सच्चिदानंद बाबांची पत्नी सती जायला निघालेली आहे. पूर्वी सती जाण्याची पद्धत असायची, आता नंतर बंद झाली. हे निघालेलं असताना प्रेताच्या पाठोपाठ जनसमुदायाच्या पाठोपाठ सच्चिदानंद बाबांची पत्नी, आणि चालत असताना त्या मस्जिदी समोरून जात असताना सच्चिदानंद बाबांच्या पत्नीची नजर बाजूला गेली. मस्जिदीमध्ये कोणतरी साधू ध्यानस्थ बसलेला आहे, आणि पटकन गीतेतला श्लोक आठवला: अंत
कालेचे मामेव स्मरण मुक्तवा कले वरम. गीता तर असं सांगते, मरता मरता जर देवाचं नाव घेतलं, मरता मरता साधू संतांचा जर आशीर्वाद घेतला तर उद्धार होतो. कोणतरी साधू पडवीमध्ये ध्यानस्थ बसलेला आहे, मृत्यू आहे का पुढा आहे, आपण सती जायला निघालेलोच आहे. 4-8 पावलं वाकडी वाट करायला काय हरकत आहे. सच्चिदानंद बाबांच्या धर्मपत्नीनं वाकडी वाट केली आणि ज्ञानोबा माऊली जिथं डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले आहेत तिथं जाऊन दर्शन घ्यायला गेली. आणि दर्शन घेत असताना बांगड्यांचा आवाज ज्ञानोबा माऊलींनी डोळे मिटूनच ऐकला आणि डोळे मिटूनच आशीर्वाद दिले, अखंड सौभाग्यवती भव. आता ऐका. सच्चिदानंद बाबांची पत्नी म्हणते, महाराज हा आशीर्वाद या जन्मीचा की पुढच्या जन्मीचा आहे. डोळे मिटूनच ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं, हा आशीर्वाद या जन्मीचा आहे. सच्चिदानंद बाबांची पत्नी म्हणते, महाराज सावध व्हा, डोळे उघडा, माझ्या पतीचा प्रेत निघालेला आहे आणि तुम्ही अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देताय. साधू संतांनी दिलेला आशीर्वाद आणि ऋषीमुनीने दिलेला शाप परत कधीच घेता येत नाही सज्जन हो. ज्ञानोबा माऊलीने पाहिलं, ज्ञानोबा माऊली उठले आणि सांगितलं, थांबवा ते प्रेत. प्रेत जागेवरती सच्चिदानंद बाबांचं थांबवलं. ज्ञानोबा माऊलीने हातामध्ये जल घेतलं, पाणी घेतलं आणि प्रेतावरती शिंपडलं. अरे ज्या महात्म्यानं मुका प्राणी जिथं रेडा बोलवला त्या महात्म्याला मेले माणूस जिथं उठवले, उठवायला काय अवघड आहे का. सच्चिदानंद बाबा जिवंत झाले. पुढं सच्चिदानंद बाबा आणि त्यांची पत्नी यांनी संपूर्ण आयुष्य ज्ञानोबा माऊलींच्या सेवेमध्ये खर्च केलं. त्या पुढच्या विस्ताराकडे मला जायचं नाही. सर्वांना माहीत आहे, ज्ञानोबा माऊलींनी महालासा मंदिरामध्ये नेवास्याला खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, पण लिहिली कुणी. शके 1212 पेटिका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा धरे लेखको झाला. सच्चिदानंद बाबा आणि त्यांची पत्नी त्यांनी राहिलेलं आयुष्य ज्ञानोबा माऊलींच्या सेवेमध्ये खर्च केलं. तिकडं पुढच्या वृत्तांताकडे मला न्यायचं नाही तुम्हाला. मला हे सांगायचं आहे, अशक्य संतांना काहीच नाही, अशक्य संतांना काहीच नाही. मग संत अभंगातून मागणी का करत असतात, त्याचं केवळ आणि केवळ असं कारण आहे, जगतासाठी मागणी करत असतात. तुम्हा मला सामान्य लोकांना कळावं, काय मागावं, किती मागावं, कोणाकडं मागावं, भाषा कशी असावी, ह्या साऱ्या गोष्टी कळाव्यात. देव भेटलाय काय मागावं, राजा भेटलाय काय मागावं, संत भेटलेत काय मागावं, साध्या सुद्धा गोष्टी तुम्हा मला कळत नाहीत. पती पत्नी दवाखान्यामध्ये गेली, पती आजारी, डॉक्टरनी इंजेक्शन गोळ्या दिल्या, पत्नी बाकड्यावरती बसलेले. डॉक्टरनी सांगितलं, वेळेवरती गोळ्या घ्या, शरीराची काळजी घ्या, शरीरासाठी खर्च झाले तर होऊ द्या. हे पत्नीनं ऐकलं बाकड्यावर बसलेल्या. पत्नी उठली, काय कारण होती का, आणि जवळ गेली. डॉक्टरना म्हटली, डॉक्टर यांना मी हे सांगते, शरीरासाठी पैसे खर्च झाले तरी होऊ द्या, नाहीतर असे डॉक्टरच्या. आता त्या डॉक्टरची काय चुकी. अरे आपण कुठे गेलोय, काय बोलावं, ह्या साध्या सुद्धा गोष्टी कळत नसतात सज्जन हो. तिघजण काळी कुट्ट भगवान शंकराची तपश्चर्या केली. भेटले भगवान शंकर. भगवान शंकरांनी विचारलं 3 काळ्या कुट्टांना, काय पाहिजे बोला. पहिलं काळं. आता काळं गोरं हे देण आहे हो ईश्वराची, त्यामध्ये मतभेद करणं पण चुकीचं आहे. पहिल्याला विचारलं, तुला काय हवंय. त्यांनी सांगितलं, देवा मला गोरं कर. त्याची रास्त मागणे, देवाने त्याला गोरं केलं. दुसऱ्या काळ्याला विचारलं, तुला काय हवंय. दुसरा काळा म्हटला, देवा याच्यापेक्षा मला गोरं कर. त्याची मागणी रास्त आहे, देवाने त्याला त्याच्यापेक्षा गोरं केलं. आणि तिसऱ्या काळ्याला विचारलं, तुला काय हवंय. तिसरा काळा म्हटला, देवा ह्या दोघांना माझ्यासारखं काळं कर. विठ्ठल विठ्ठल. अरे देव भेटलाय काय मागावं कळावं, संत भेटलेत काय मागावं कळावं. तुकोबर आहे भंडारा डोंगरावरती नामचिंतनामध्ये दंग आहेत. देहूमध्ये एकाची म्हैस चुकली. 4 दिवस शोधली, सापडली नाही. त्याच्या ध्यानामध्ये आलं, तुकोबर आहे उंच टेकडीवरती बसलेले आहेत. उंच टेकडीवरून खालचा परिसर दिसतो. मग त्यांनाच विचारावं, तुकोबरायना माझी म्हैस दिसली का. गेला हा ग्रस्त. तुकोबराय नामचिंतनामध्ये दंग आहेत. खांद्याला थोडा स्पर्श केला आणि सावध केलं, तुकोबराय माझी म्हैस चुकलेली आहे. 4 दिवस शोधतोय, वरून उंचावरून तुम्हाला इथं कुठं दिसली का म्हैस सांगा. अरे जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी संसाराची राख रांगोळी करून भंडारा डोंगर गाठला, वेंधळ्या तुझी म्हैस पाहायला गाठला का. संत भेटलेत काय विचारावं. कायमी उद्धार पावेन,
थेट काय विचारावं, काय मी उद्धार पावेन, माझा उद्धार कधी होईल, माझ्यावरती देव कृपा कधी करेल, अशा पद्धतीचं विचारावं, अशा पद्धतीचं मागणी करावं. ह्या साऱ्या गोष्टी तुम्हा मला कळाव्यात. बरंच काही सांगता येईल मागणीपर, पण त्याचा आपल्याला विस्तार वाढवायचा नाही. अशा पद्धतीचं ह्या तुकोबरायांनी या अभंगामध्ये देवाला एक आचुकन खोचक म्हणतोय बरं का, आचुकन खोचक मागणी मागितलेली. आचुकन खोचक एवढ्यासाठी म्हणतोय. काय झालं, इकडं पिलीवच्या इथं दिंडीच्या वेळेला काही दिंडीतले कार्यक्रम सेवा करत करत पुढं चालावं लागतंय आम्हाला. मग त्या पिलीवच्या अलीकडे एक सद्ग्रस्त आपले ओळखीचे आहेत, तिथं कार्यक्रम कधीतरी असतो. ते बाबा म्हटले, महाराज पंढरपूरला येताना थोडं 5 मिनटं चहा पाणी करून पुढं जात जा. मग एक पिलीवमध्ये कीर्तन होतं आणि मग आम्ही तिथं गेल्यानंतर चोपदार आमची गाडी चालवत होते. मी चोपदारांना म्हटलं, ह्या बाजूच्या घरामध्ये जरा 2 मिनटं उभी करूया, आपण चहा पाणी घेऊया आणि जाऊया पुढं. त्याने आपली बाजूला गाडी घेतली. गेलो त्या घरामध्ये कोणच नव्हतं. त्या घरामधून तेवढ्यात सुनबाई बाहेर आल्या. रामकृष्ण हरी झालं. त्याने आम्हाला ओळखलं. त्या म्हटल्या, महाराज चहा ठेवू की दूध दिलं तरी चालतंय. मी प्रश्नात असं पडलो, यांना पण त्रास नको आणि आपल्याला काहीतरी घेतल्यासारखं वाटावं, काय सांगावं, चहा सांगावं की दूध सांगावं, या प्रश्नात पडलो तो. आमच्या चोपदारांना काय वेळच निघाला नाही. चोपदार म्हटले, ताई एक काम करा, चहा ठेवा आणि तोपर्यंत दूध दिलं तरी चालतंय. अरे म्हटलं, एक मागायचं ना. म्हटलं, एकच मागितलं की पहिल्या. याला म्हणतात आचुकन खोचक. तशी आचुकन खोचक मागणी तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केली. देव वसे चित्ती त्याची घडावे संगती. तुकोबराय काय मागणी मागतायत? देवा, ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे त्याची मला संगत घडावी. आता तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारतो. तुकोबराय अशी मागणी करतायत की देवा, ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे त्याची मला संगत घडावी. ऐका, जास्त खोल शिरलो पण नाही, शिरणार पण नाही. ऐका, वेळेतच आपल्याला बंद करायचं. इकडे तिकडे बघू नका. गाड्या येणार जाणार. बरं तुम्ही कार्यकर्त्यांतरी इकडे तोंड केलं, नाहीतर तिकडं कीर्तनकार बोवा उभा केला असता आणि असं टुरटुर वाजलं असतं की ते बोवा सोडून तिकडंच गाडी गेली, मोटरसायकल गेली, टेम्पो गेला, आला. हे चालायचं. आपल्या आपण कामामध्ये व्यस्त राहायचं. विठ्ठल. हो, तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारतो. इथं बसलेल्यापैकी किंवा लांबून दुरून कीर्तन ऐकतायत त्यांच्यापैकी कोणाच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य नाही हो? आज तुम्ही कीर्तन ऐकताय याचा अर्थ म्हणजे रोजच येत आहे. आज तुम्ही ऐकताय असं नाही, रोजच येत आहे. 5-6 दिवस झालं. म्हणजे याचा अर्थ तुमच्या चित्तामध्ये पारमार्थिक विचारधारा कुठंतरी चालू आहे. म्हणजे देवाचं वास्तव्य आहे. तरी सुद्धा तुकोबराय ज्याच्या चित्तामध्ये देवा तुझं वास्तव्य आहे त्याची मला संगत घडावी अशी अपेक्षा मागणी करतायत. तुमच्या माझ्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे का? तर आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांती सिकामू विषयावरी, किंवा ईश्वर सर्वभूतानां प्रवृत्तेषु अर्जुन तिष्ठति, रामया सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अहो नव्हे, अशी जागा नाही कुठे की तो भगवंत नाही. विठ्ठल ज्यावेळी स्थळी भरला
रीता कावलाही उरला आजीच्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल विश्वी विश्वभर बोले वेदांतीचा सार. किती प्रमाणात देऊ? भरपूर प्रमाणात देता येतील अशी जागा नाही. भीमानं तर दाखवूनच दिलं भगवंत कुठं नाही ते. पांडवांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी भोजनाचा प्रोग्राम ठेवला आणि त्यामध्ये भगवंताला निमंत्रित करायचं असं ठरलं. मग सर्वांनी कामं वाटून घ्यायची. भीमाकडे एक काम दिलं. भीमाला सांगितलं तू फक्त एक काम करायचं, देवाला निमंत्रण द्यायचं आणि देवाला जेवायला घेऊन यायचं, एवढंच तुझं काम. आदल्या दिवशी ठरलं. सगळेजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी उठून जे ते आपापल्या कामाला लागले आणि 11 वाजले. स्वयंपाक तयार झाला. जेवणाची वेळ झाल्याने धर्मराजाला आठवलं, अरे भीमाला आपण काम सांगितलं होतं देवाला निमंत्रण द्यायला आणि भीमाचा काय पत्ता दिसेना. इतक्यामध्ये धर्मराजाने इकडं तिकडं शोधाशोध केली. एका खोलीमध्ये भीम घोरत पडलेला दिसला. भीमाला जागं केलं. अरे झोपत घोरत पडलेला आहे तू, देवाला निमंत्रण दिलंस का? भीम म्हटलं आत्ता जातून देतो. अरे ही काय पद्धत झाली का? आता देव जेवले असतील तर कसं काय करायचं? भीम म्हटला नाही नाही आम्ही आता निमंत्रण देऊन येतो. नाही नाही आता जेवायची वेळ झाली. धर्मराजा म्हणतोय अहो तुम्ही वाढून घ्या, मी आत्ता घेऊन आलो देवाला. झालं. मंडपामध्ये पंक्ती बसल्या. भीम गेला देवाला आणायला. पंक्ती बसल्या, वाढ झाली आणि भीमाचा पत्ता नाही, देवाचा पत्ता नाही. इतक्यामध्ये भीम फक्त एकटा पंक्तीमध्ये हजर झाला, तोही हातामध्ये गदा घेऊन. आणि पंक्तीमध्ये मध्ये उभा राहिला. वाढ झालेली होती. मध्ये भीम उभा राहिला आणि हातातली गदा वरती हवेमध्ये फेकली. गदा 15 किलोमीटर गेली. तुम्ही म्हणाल 15 किलोमीटर? हो, भीमाची गदा होती. आपल्या मरक्या पोरांनी जर 6 मारला तर स्टेडियमच्या बाहेर जातोय. ही भीमाची गदा होती. 15 नाही 1500 किलोमीटर जाईल. 15 किलोमीटर वरती गेली आणि भीमाने मान खाली घातली आणि मोठ्या आणि आरोळी ठोकली. देवा, गदा हवेमध्ये फेकलेली आहे. वाऱ्याच्या वेगानं गदा येते. गदा माझ्या मानेवरती बसणार आहे. देवा आलास तर जगलो नाही तर मेलो. आता कुठंच पत्ता नाही. देवाचा पण नाही पत्ता. देव दिसेनाच. गदा तर वाऱ्याच्या वेगाने येते. अशा अवस्थेमध्ये कोठ्याला दिसे दिसणारा देव हजर झाला पंक्तीमध्ये. वरून येणारी वाऱ्याच्या वेगानं येणारी गदा वरचेवर देवानी पकडली आणि जमिनीवरती ठेवल्याबरोबर दंदिशी आवाज झाला. जोरात भूकंप झाल्यासारखा. आणि भीमाने जी मान खाली घातलेली होती ती ओळखलं. ज्यावरती आवाज झालेला आहे, गदा दिसते, आता देव हजर झालेले आहेत. आणि भीमाने मान वरती केली. देवाने विचारलं भीमराव काय? भीमराव म्हटले काय? का असं केलं? भीमाने सांगितलं जेवणाचं निमंत्रण. देव म्हटले कुठली पद्धत आहे जेवणाचं निमंत्रण द्यायची? तुमच्याकडे लग्नाला बोलवायची कशी काय पद्धत? आमच्याकडची लग्नाला निमंत्रण द्यायची पद्धत सांगतो. पत्रिका घ्यायची हातामध्ये, लग्न पत्रिका, दारामध्ये जायचं आणि दुसऱ्या हातामध्ये फरशी कुऱ्हाड घ्यायची खांद्यावरती. पत्रिका द्यायची आणि फरशी कुऱ्हाड दाखवत म्हणायचं लग्नाला या बरं का, कसं काय वाटते?
लग्नाला या म्हणायचं. तशातली पद्धत झाली की नाही. देव भीमाला म्हटले अरे कोणची पद्धत आहे. हो जाऊ द्या त्याचा विस्तार वेळेचं बंधन आहे आपल्याला. कुठंच न दिसणारा देव हजर झाला. म्हणजे तात्पर्य मला हे सांगायचे तुमच्या माझ्या हृदयामध्ये देवाचं वास्तव्य आहे हो तरी सुद्धा तुकोबर आहे म्हणतायत की देवा ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे त्याची मला संगत घडावी अशी अपेक्षा करतायत तुकोबर आहे. त्याचं उत्तर काय तर तुमच्या माझ्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे पण सतत नाही निरंतर नाही आधीमधी कधीतरी डोकावते. थोडंसं सोपं करून सांगतो. सीतेला रावणाने पळवून नेलं आणि त्यावेळेला रावणाला नारदजी भेटले आणि नारदानी रावणाला विचारलं रावण तुला वेगवेगळी रूपं घेता येतात ना. येतात. मग सीतेला पळवण्यासाठी हे कशाला बाहेर घ्यायचा ह्याचा पोशाख करत बसला. रावण म्हटला काय करायला पाहिजे होतं. नारदानी सांगितलं अरे फक्त रामाची भूमिका रामाचं रूप घेतलं असतं ना सीता आपोआप पाठीमागं आली असती. रावण म्हटला ते पण करून बघितलं. नारद म्हटले मग काय झालं. रावणाने सांगितलं ऐका नारद ज्या ज्या वेळेला मी सीतेला पळवण्यासाठी रामाचं रूप घेतलं त्या त्या वेळेला सीतेला पळवायचा हा विचारच माझ्या चित्तामध्ये आला नाही. ज्या ज्या वेळेला सीतेला पळवण्यासाठी मी रामाचं रूप घेतलं त्या त्या वेळेला सीतेला पळवायचा हा विचारच माझ्या चित्तामध्ये आला नाही. याचा अर्थ सीतेला पळवायचं नाही हा सतत विचार होता का. रामाच्या भूमिकेमध्ये फक्त असायचा सीतेला पळवायचं नाही. तसं आपल्या चित्तामध्ये देवाचं जे वास्तव्य आहे ते सतत नाही कधीतरी आधीमध्ये. मग ते सततचं वास्तव्य कोणाच्या चित्तामध्ये असतं संतांच्या चित्तामध्ये असतं. हनुमंतरायाच्या होतो बाबा सर्वांना माहिती आहे. रावण वधानंतर राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेला प्रभू रामचंद्रजीने सर्वांना बक्षिसं दिली आणि रामायणामध्ये महत्वाची भूमिका असणारा हनुमंतरायालाच बक्षिस मिळालं नाही. सीतामातेच्या ध्यानामध्ये आलं. सीतामातेला धीर धरवलं नाही. सीतामाता म्हटली हनुमंतराय माझा तपास काढत अशोकवनामध्ये आले यांनाच बक्षीस नाही. सीतामाता उठली गळ्यातला लाख मोलाचा पृथ्वी मोलाचा कंठा घेतला आणि हनुमंतरायाच्या हातामध्ये दिला. ए मेरे तरफ से प्रेझेंट रखो. मग सर्वांना माहिती आहे हनुमंतरायाने काय केलं. कंट्यातला मणी धरला दातामध्ये फोडला मण्यामध्ये पाहिलं फेकून दिलं. कंठ्यामधला मणी दुसरा दातामध्ये धरला कडदिशी फोडला मण्यामध्ये पाहिलं आणि फेकून दिलं. क्रम चालूच झाला. बिभीषणचं लक्ष गेलं. बिभीषणजी धावतच हनुमंतराय हनुमंतराय काय करताय. अहो सीतामातेनं तुम्हाला लाख मोलाचा कंठा पृथ्वी मोलाचा कंठा तुम्हाला दिला आणि तुम्ही त्यातले मणी दाताने फोडताय काय त्यामध्ये पाहताय काय आणि फेकून देताय काय काय पाहताय त्यामध्ये. हनुमंतराय म्हटले यामध्ये राम आहे का ते पाहतोय. ज्याच्यामध्ये राम नाही त्याचं इथं काम नाही. बिभीषणनी सांगितलं हनुमंतराय ज्याच्यामध्ये राम नाही त्याचं जर इथं काम नाही तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. या तुमच्या देहामध्ये राम आहे का. टीट फॉर टॅट म्हणतो जशास तसं उत्तर हनुमंतरायाने बिभीषणला दिलं. बिभीषणजी सुनो या जर देहामध्ये राम नसेल तर या सेकंदाला या मण्यासारखे छिन्न विछिन्न या देहाचे तुकडे होतील आणि कापड फाडतो अशी टर्कन छाती फाडली. सर्वांना माहिती आहे हनुमंतरायानं राम लक्ष्मण सीता यांचं दर्शन सर्व दरबाराला घडवलं. याला म्हणतात कायमचं वास्तव्य. बघू बरं आता फाडा आता नको. कीर्तन संपल्यानंतर आम्ही रोडला लागल्यानंतर बघा असं वास्तव्य आहे का. याला म्हणतात सततचं वास्तव्य कायमचं वास्तव्य असतं संतांच्या चित्तामध्ये असतं. म्हणून ते संत ते वास्तव्याला काय करतात. साठलेला हरी
या चालीला अजूनही दोन चाली लावतात त्यांची सरली एरझार. अजून एक आहे पण असो आपल्याला वेळेअभावी ठीक आहे. असं वास्तव्य संतांचं देवाच्या चित्तामध्ये, फक्त संतांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य असतं. म्हणून तुकोबरा आहे, संतांचीच भेट अशी घडवून आण देवा, त्या भेटीमध्ये कधीच अंतराय निर्माण होऊ नये. म्हणून देवा एवढीच माझी वासना पूर्ण करा. भंगाचं दुसऱ्या ऐसे आवड प्रेमना, ऐसे आवड प्रेमना, ऐसे आवड प्रेमना, ऐसे आवड प्रेमना, ऐसे आवड, ऐसे आवड प्रेमना, ऐसे आवड प्रेमना, ऐसे आवड प्रेमना. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी, देवा पुरवावी, देवा पुरवावी वासना. ऐसे आवड प्रेमना, ऐसे आवड प्रेमना. पुरवावी देव पुरवावी, देव पुरवावी वासना, पुरवावी देव पुरवावी, देव पुरवावी वासना. ओ ऐसे आवड प्रेमना, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुकोबराय म्हणतात देवा मग एवढीच माझी वासना पूर्ण कर. इच्छा शब्द नाही बरं का, इंग्लिशमध्ये डिझायर म्हणजे पण इच्छा आणि पॅसियन म्हणजे पण इच्छा. तर वासना तुकोबरायने शब्द वापरलेला आहे. वासना शब्द, आता त्या वासनेचे पुन्हा दोन प्रकार पडतात, शुद्ध वासना आणि अशुद्ध वासना. म्हणजे शुभ वासना आणि अशुभ वासना. पुन्हा त्या अशुद्ध अशुभ वासनेचे तीन प्रकार पडतात. विस्तार जास्त वाढवत नाही, एका वाक्यामध्ये सांगून पुढं चालतो. अशुद्ध वासनेचे तीन प्रकार पडतात, देह वासना, लोकवासना आणि शास्त्र वासना. देह वासना म्हणजे अशी, अशुद्ध वासनेमधले प्रकार सांगितले. देह वासना म्हणजे अशी, हा देह नाशिवंत आहे, नासका आहे, तरीसुद्धा मी त्याला असाच बनवेन, मी त्याला तसाच बनवेन, ही झाली देह वासना. आता लोकवासना काय, लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी माझ्या गळ्यामध्ये भरभरून हार घालावेत. नाही लोकांनी घातले तर त्यांना हार घालण्यासाठी उद्युक्त करावं, नाही झाले तर स्वतःच्या खिशातले पैसे द्यावेत आणि मोठाले सफरचंदाचे हार घेऊन या आणि माझ्या गळ्यात घाला असं म्हणावं. ही झाली लोकवासना. मग कोणचंही स्टेज असो, राजकारणाचा असो नाहीतर परमार्थाचा असो, हे अशुद्ध वासनेतले प्रकार सांगतोय. कुणी लावून मनाला घेऊ नका त्याचं. तर अशुद्ध वासनेतले प्रकार सांगतोय. तर ही लोकवासना झाली. आणि शास्त्र वासना कोणची, मी जेवढे का जगामध्ये ग्रंथ आहेत, जेवढे का शास्त्र आहेत तेवढे मुखोद्गत करेन. अरे काय कारण आहे का, चुळकाभर पाण्याने जर तहान भागत असेल तर मी समुद्रच प्राशन करणार आहे, काही गरज आहे का. ही झाली शास्त्र वासना. तर ह्या अशुद्ध वासना तुकोबारायांच्या मनामध्ये नाही निर्माण झाल्या. शुद्ध वासना जे आहे ती शुद्ध वासना तुकोबारायांच्या मनामध्ये निर्माण झाली. तुकोबाराय म्हणतात देवा माझी एवढीच वासना पूर्ण कर. कोणची वासना, तर संतांची भेट अशी घडवून आण, त्यामध्ये अंतरायच निर्माण होऊ नये. अभंगाचं तिसरं चरण. हरिजनासे भेटी हो, हरिजनासे भेटी हो, हरिजनासे भेटी हरि
जनासवे भेटी न हो अंग संगे तुटी. तुकोबरायांची काय अपेक्षा आहे की संतांची संगत, संतांची भेट देवा अशी घडवून आण, त्या भेटीमध्ये कधीच अंतराय निर्माण होऊ नये. बरं, एखाद्याला शंका निर्माण होईल की तुकोबराय संतांची संगत का मागतात. त्याचं कारण असं बरं का सज्जन हो, जीवनामध्ये संगत फार महत्वाचे आहे. मनुष्य को संसार मार्ग में अपने जैसा साथी न मिले तो अकेले ही दृढ़ता पूर्वक चले, लेकिन मूर्ख की संगति कभी न करे, क्योंकि तुच्छ विचार वालों की संगति से मनुष्य की बुद्धि तुच्छ हो जाती है. समान श्रेणी के साथ जो कि त्यो भी बनी रहती है, और उच्च विचार वालों की संगति से मनुष्य का उत्कर्ष हो जाता है. विठ्ठल. जीवनामध्ये आपल्यासारखा आपल्याला जर जोडीदार नाही मिळाला तर एकट्यानं आत्मविश्वासपूर्वक चालायचं, परंतु मूर्खाच्या नादी कधी लागायचं नाही. त्याच्यासारखीच आपली बुद्धी बनत असते. आपल्याला जीवनामध्ये जर उत्कर्ष करायचा असेल तर आपल्यापेक्षा उच्च विद्वत्तेचा जोडीदार. पहिलवानी क्षेत्रातल्या लोकांना ते चांगलं माहीत आहे, आम्हाला चांगलं माहिती आहे. ते 52 किलोचा मी सातारा जिल्ह्याला प्लेअर होतो. आप्पा BSc पर्यंत नंबर नाही जाऊ दिला. आपली जर जोड वाढवायची असेल तर पुढच्या जोडीबरोबर सारखी लढत द्यायची, आपोआप ताव वाढतो. हो, मग तसं आपली जर प्रगती व्हायची असेल तर उच्च विद्वत्ता असणाऱ्या बरोबर संगत. जीवनामध्ये संगत सांगतोय, संगत सज्जन हो, संगत फार महत्वाचे आहे. आकाशातून पावसाचा पडलेला थेंब जर दुधाच्या पांड्यामध्ये पडला, सर्वांना माहित आहे, तर तो दूधच अमृत बनतो. तोच पावसाचा थेंब मद्याच्या भांड्यामध्ये पडला तर तो मद्यच होत असतो. तोच पावसाचा थेंब सर्पाच्या तोंडामध्ये पडला तर विष बनतो. आणि तोच पावसाचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये जर पडला तर मोती बनत असतो. संगत भरपूर सांगता येईल संगतीवरती. तर तुकोबराय अशी अपेक्षा व्यक्त करतायत की देवा मला संतांची अशी भेट दे, मग संतांची संगत. वशिष्ठ ऋषींचं, विश्वामित्र ऋषींचं उदाहरण देता आलं असतं, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. कारण अर्धक्षणाचं संतांची संगत आणि हजारो वर्ष तपश्चर्या केलेले तपश्चर्याचं पुण्य, त्या अर्धक्षण फक्त संतांची घडलेली संगत श्रेष्ठ आहे. वशिष्ठ ऋषींनी दाखवून विश्वामित्रांना दिलं. ते आता बरंच आहे, तो कथा भाग आता नाही आपल्याला सांगता येणार वेळेअभावी. तर अर्धक्षण घडता संतांची संगती. पुढं उत्तरार्ध काय, अर्धक्षण जर संतांची संगत घडली तर शांत होई महत पापा असं काहीतरी. हा, तर अर्धक्षणाची संतांची संगत. आणि बऱ्याच अभंगामध्ये तुकोबरायांनी सर्व संतांनी सुद्धा नलगे मुक्ती धनसंपदा संत संगदे सदा, बऱ्याच अभंगातून संतांची संगत मागितली. हो, तर संगत फार महत्त्वाची आहे जीवनामध्ये. आपल्याही जीवनामध्ये अशा पद्धतीची संगत असावी. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. बांधून शेवटी Ah
सेवा म्हणे जिने भले संत संगष्टणे असं तुकोबरायांनी कारण त्याचं सांगितलं. संतांची संगत का तर संतांच्या संगतीतलं जीवन मला सर्वात बरं वाटतं अशी तुकोबरायांची अपेक्षा आहे. म्हणून तुकोबरायांनी संतांची संगत मागितली. आपली वेळ संपलेली आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये संतांची संगत धरावी, अर्थात सज्जनाची संगत असावी. संगत जीवनामध्ये फार महत्त्वाची असते. हे जसं पारमार्थिक समाधान आहे, खरं सांगू का तुम्हाला, जगामध्ये संपूर्ण जगामध्ये आपल्या जीवनामध्ये कुठंही तुम्ही जावा, परमार्थ एवढं समाधान आणि आनंद जगाच्या बाजारात कुठंच तुम्हाला मिळणार नाही. परमार्थ एवढं समाधान तुम्ही सर्वजण परमार्थामध्ये. आणि एक सांगू का, मनुष्य जसा परमार्थामध्ये शिरेल ना तसा तो चमकत जातो. मात्र मनुष्य जसा प्रपंचामध्ये शिरेल ना तसा चमकत जात नाही, त्याच्या चमका निघायला सुरुवात होते. मग त्याच्या जर चमका बंद व्हायची असेल, परमार्थ महाधन जोडी देवाची परमार्थ महाधन देव जोडी देवाचे चरण. म्हणून परमार्थ महत्त्वाचा आहे. सज्जन हो, आपणही चांगल्यांच्या संगतीत राहावं, चांगलं वागावं. चांगले वागल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद प्राप्त होत असतो. सुख समाधानासाठी आनंदासाठी नुसता पैसा असून चालत नाही, त्याच्यासाठी परमार्थाची जोड धरावी लागते. संतांचं वाङ्मय, संतांचे विचार, संत संगत अशा पद्धतीची चांगली असावी लागते. म्हणून सर्वांनी चांगल्या विचारात राहा. एक भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की हा जसा छानसा तुमचा सोहळा चाललेला आहे, याही पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी उत्तरोत्तर काळामध्ये छानशा पद्धतीचा सोहळा होत जावा. तुमच्या गावाला पहिल्यांदाच आल्याच मी धन्यवाद द्यायला पाहिजे होतं, पण खरंच बरं का साष्टांग दंडवत घालतो तुमच्या गावाला. गाव छोटंसं, किती भव्य दिव्य सोहळा करताय हो तुम्ही. तुमच्या गावाला खरंच मनापासून धन्यवाद देतो. सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो. सर्व साथीदार त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे चॅनेलवाले चैतन्यजी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. आणि सेवेला पूर्णविराम झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सेवेमध्ये जे काय बरोबर असेल ते बरोबर माझे चुलते हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य केशवअण्णा लोणीकर यांचं समजून त्याचा स्वीकार करा. आणि जे काही चुकीचं असेल ते माझं मला परत करा. वेळ जरी जास्ती झाला असेल माझ्याकडून चुकून तरी मला क्षमा करा. केली का? म्हणजे माझं चुकलं तर चुकलंच की. थोडासा वेळ झाला होतो इकडं तिकडं 5-10 मिनटं. त्या बाबांनी त्यांच्या घरी गेलो, काय त्यांचं नाव मला माहीत नाही. ते त्यांनी सांगितलं 5-10 मिनटं झालं इकडं तिकडं चालेल. आप्पांनी सुद्धा सांगितलं मगाशी. त्याचा मी गैरफायदा नाही घेत. आता सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी. आजची सुस्राव्या अशी झालेली कीर्तन सेवा हरिभक्तपरायण माऊली महाराज रणावदे लोणी सुस्राव्या ज्ञानदान आपल्या भावी भक्तांना दिलं त्याबद्दल पारायण मंडळ ग्रामस्थ मंडळ त्यांचे आभारी आहे ऋणी आहे. धन्यवाद. महाराजांना विनंती करतो सालाबादप्रमाणे आमच्या या 36व्या वर्षीसुद्धा माऊली आपल्या घरी हा लकी ड्रॉ आहे त्याचे 2 विजेते आम्हाला चिठ्ठ्या द्यायचे आहेत महिला वर्ग आणि पुरुष वर्ग.